आणि आता थेट जाणार आहोत, शरद पवार बोलत आहेत. त्या पक्षाचा हा निर्णय काँग्रेस एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्यांनी निर्णय घेतला, त्याचा अधिकार आहे. त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही आणि विंजर द्या ही मागणी करण्याचंही काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समोरसुद्धा कोण लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत व्हायला हवे. तुम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार तुम्ही किंवा सुप्रियाताई वगैरे? नाही, आम्ही उमेदवार उभा केला नाही. आमचं मर्यादित आहे. प्रचार काय करायचा? तर मागची निवडणूक जी झाली त्या सुप्रिया विरुद्ध ह्याच उमेदवार आज ज्यांनी फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख मतांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला त्याचं काही वैशिष्ट्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. त्यामुळे निवडणूक पाठिंबा लढवणं काही नाही. लोक या संबंधी काय मताचे आहेत हे स्वच्छ दिसतं. दादांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट होती. लोकांचं म्हणणं होतं की दादांनी इतक्या वर्ष उपमुख्यमंत्रीपदी काम केलेलं आहे म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी म्हणजे तुमच्या पक्षाकडनं किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं उमेदवार नाहीये, पण काँग्रेसला तुम्ही बोलावं किंवा महाविकास आघाडीतून नेत्यांनी बोलावं. काय बोलायची गरज आहे? असं आहे की अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात, यशस्वी होतात. राजकारणात जे फसतात ते लोकांचं काम करण्याच्यासाठी. आणि अजित पवार हे ॲक्टिव्ह होते लोकांच्या विकासाच्या कामात त्यांचं लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या मतदारसंघात एक आदर आहे. पण तो आदर आहे ही गोष्ट मान्य केली पाहिजे. दुर्दैवानं ते अपघाती निर्णयाने गेले त्याचं दुःख कुटुंबामध्ये आम्हा सगळ्यांना आहे. आणि पवार कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये एक पद्धत आहे, कुटुंब प्रमुख सहसा त्याची भूमिका राजकीय नाही बाकीची ही आमच्या कुटुंबात मानली जाते. आणि आज कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी आहे. आणि त्यामुळं आम्ही ठरवलं की निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो आपण लढवायची नाही. साहेब, एक दुसरा एक प्रश्न आहे की आज तिथे एवढं अर्ज दाखल कार्यक्रम झाला आणि सभा पण झाली आणि त्याच्यामध्ये एक फोटो बॅनर लावला. त्याच्यामध्ये मोदींचे पण फोटो होते, अमित शहाचे पण फोटो होते, जी की पार्टी आहे सुनेत्रा पवार यांचे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो लावले गेले होते, भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते. चुकीचं काय? त्यांच्या पक्षाचे फोटो असतील काय अडचण काय? प्रश्न काय? पक्षाचा कार्यक्रम होता पण इंडियनच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ते इंडियामध्ये आहेच ना. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. माझं असेल तर ते चुकीचं आहे. साहेब, एकीकडे आम्ही त्याला या निवडणुकीत आम्ही काही विरोध केलेला नाही, आम्ही कॅन्डिडेटच उभा केला नाही. आणि त्यामुळे आम्हाला लोकांचे फोटो दिले नसते तर योग्य दिसतात. सर, त्याच बॅनरवर अजितदादांचा हा नावच पुरेसा आहे असं म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाला पण कुठे ना कुठे साईड केलं. कळलं नाही.
अजितदादा यांचं नावच पुरेसं आहे. प्रफुल्ल तटकरे पटेल आणि आणि तटकरे यांचं यांच्या नाव घातकी लोकांची गरज नाही असं म्हणताय. त्यांच्या पक्षाची स्थिती आहे. त्याचा अर्थ असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशा घातकी लोकांची गरज नाही, फक्त अजित पवार हे नावच पुरेसं आहे असं त्याचा अर्थ होता असं सांगितलं जातं. त्याचा अर्थ त्याचा निष्कर्ष हा त्यांनी काढले आणि कोणी काढले आणि त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. सर, राहुरीमध्ये एकीकडे तुम्हीच तुमच्याकडे ती जागा होती राहुरीची, प्राजक्त तनपुरे लढणार होते, पण त्यांनी पण देखील माघार घेतल्याचं कळतंय. माहिती नाही, कारण फॉर्म भरलाय का त्यांनी? नाही, त्यांनी नाही अर्ज भरला. नाही अर्ज भरला नाही. तनपुरेंनी नाही अर्ज भरला. तनपुरेंसोबत लोकांचे प्राजक्त तनपुरेंसोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली, म्हणजे रवींद्र चव्हाण आणि महाजनांनी, आणि मग तुमच्या विकासाचे मुद्दे आम्ही मार्गी लावू असं म्हटले, त्यामुळे ते थांबले. माहिती नाही, कारण मला माझ्या पक्षाने सांगितलं की एक तनपुरेचे निवडून असेल किंवा कोणी वकाच्या म्हणून कार्यकर्ता त्याचे निवडून असेल आणि त्यांना असं वेळेस केलं तुम्ही निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, तो आम्ही घेतला असेल. तर एक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने असं तुम्ही म्हणाला होतात, मात्र दरवेळी आम्हीच का पाठिंबा द्यायचा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटलंय. सपकाळ म्हणतात त्यांचा अधिकार आहे पक्षाच्या वतीनं. उद्धव ठाकरेंनी मी राज्यसभेला उभं राहायचं म्हणल्यावर मला फोन करून सांगितलं की आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आपण म्हणून आम्हाला पाठिंबा दिला आणि सरकारने दिली, त्यामुळे आपण इथे दाखवा. साहेब, सर, एक प्रश्न असा आहे की दरवेळी काँग्रेसकडून असं होतं, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून तुम्ही आता पण भूमिका घेतली बारामतीच्या निवडणुकीत की आम्ही उमेदवार देणार नाही, बिनविरोध व्हावा असं सुप्रियाताई अनेकदा म्हणाल्या, पण काँग्रेस उमेदवार देते. आता उद्धव ठाकरेंच्या वेळी सुद्धा बिनविरोधाची अपेक्षा, म्हणजे विधान परिषद त्यांना पाठिंबा द्यावा, पण काँग्रेस म्हणते आम्ही दरवेळी पाठिंबा का देऊ. तर काँग्रेस कायम महाविकास आघाडीच्या विपरीत भूमिका का घेते? असं की एखाद्या मतदारसंघात एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाने एक भूमिका घेतली तेव्हा काही राष्ट्रीय इश्यू नाही, राज्याचा इश्यू नाही, ठीक आहे. त्यांना असं वाटतं त्यांची परिस्थिती बघून त्यांनी निर्णय घेतला. साहेब, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते, काय पक्षांतर्गत यापूर्वी काय चर्चा झाली होती का आणि आता स्टेटस काय आहे? असे आमच्या वतीने विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा असा झालेली नाही. भविष्यात पण चर्चा आपल्याला कळवण्यात आलं होतं का चर्चेचे अपडेट किंवा काय? त्याची बैठका 5-6 झाल्या. बैठक झाल्यानंतर दोघांच्यापैकी एक मला येऊन ब्रीफिंग करायचं. भविष्यात या संदर्भात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते मर्जरच्या संदर्भामध्ये. आज ते नाही सांगते. साहेब, त्याच्यामध्ये अजित पवारांचा जो दृष्टिकोन आणि आग्रह हा आमच्या लोकांना समाधान देणारा, तेच कंटिन्यू ते गेल्यामुळे राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आत्ता निदान मला असं वाटतं की आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आजारपणामुळं खंड पडला आहे, पण आणखीन काही दिवसांनी मला लोकांच्या जायला काही अडचण नाही. सध्या महाराष्ट्राच्या साहेब, एक पत्र लिहिलं गेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्याकडनं
आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी 2026 पासून 10 मार्च ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं तिथपर्यंतचा सगळा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नये असं म्हटलं. म्हणजे त्याला रेफरन्स असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून एक पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं आणि अध्यक्षांनी एवढेच अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची घटना दुरुस्ती जी आहे ती त्या पत्रामधनं केली गेली होती. त्या अनुषंगाने ते पत्र त्यांनी लिहिलेलं होतं. ते पक्षाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आज त्याची भूमिका आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. साहेब सध्या पण प्रश्न असा होतो ते त्या दोघांकडनं म्हणजे वारंवार ही चर्चा असायची की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं पक्षावरती दावा किंवा पक्षावरती त्यांचं वरचढ भूमिका घेण्याचं ते बघतायत आणि या पत्रामुळे ती त्यांना भाव पुन्हा स्पष्ट अध्यक्ष- झाली का? मला ठाऊक नाही पण त्यांच्या असतात पक्ष द्यायचा पण दुसरं पण चालवायचं हा त्यांच्या सहकार्यांचा अधिकार आहे. पण साहेब तेव्हाच जेव्हा दादा गेले त्यानंतर खास करून तुम्ही शरद पवार किंवा तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचा पक्ष ताब्यात घेत आहेत त्यांना एवढी घाई झाली आहे असे आरोप केले गेले. आणि समोरून आरोप झाले तुमच्यावरती हा की तुमचा पक्ष त्यांचा पक्ष टेक ओव्हर करतोय किंवा हातात घेतोय. पण वास्तविकता समोर आल्यानंतर असं दिसलं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीच पक्षामध्ये काही अधिकार स्वतःकडे मिळावे यासाठी प्रयत्न झाले होते. आणि तसं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं. त्या पक्षामध्ये अधिकार ताब्यात घेणं आणि आम्ही त्याचा कधीचाही संबंध नाही. आम्ही त्या डिस्कशनमध्ये अजितदादा गेल्याच्या नंतर अजिबात नाही. आणि काय व्हायचं द्यायचं आपल्या सरकारच्या पैकी कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जे योग्य असतं ते त्यांनी दिलं असतं. साहेब काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल. त्यांनी केलं चुकीचं नाही चुकीचं केलं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये महत्त्वाचे धोरणात्मक चेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही. तर आज एक युद्धामुळे प्रकरण महाराष्ट्रात एक प्रकरण जे आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. सर तुम्ही त्याला कसं बघतात? कित्येक तरी मंत्री जे आहेत ते तिथे जातात, त्या बाबांकडे जातात. हा वेगळ्या लेवलचा स्कॅन्डल जो आहे बाहेर एक्सपोज झाला आहे. महिलांवरती खूप मोठ्या एकनाथ प्रमाणात शिंदेचा त्यांचा संपर्क होता असं पण आरोप झालेले आहेत. तुम्ही लोकांना किती वर्ष होता जन्मल्यापासून कधी गंजा असतात आहे तुझं काय आणि मी 2-3 ठिकाणी जातो. पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर भवानीचं घेतो. किंवा माझं काही महत्त्वाची योजना असेल निवडणूक असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे ते माझं गाव आहे. तिथे मारुतीच्या मंदिरात मी जातो. पण 2-4 वर्षातनं एकदा. आणि जे करतो त्याची जाहिरात करत नाही. हा व्यक्तिगत प्रश्न. आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं चित्र आहे. कारण खराच बाबा काय काल मी वर्षांपासून वाचत आणखीन एक कोणतरी बाबा आला आहे आणि आज वाचत आणखीन एक कोणतरी मुस्लिम समाजाचा बाबा आला आहे. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. म्हणजे एका बाजूनं शाहू फुले आंबेडकर हे नावाने अखंड बोलायचे आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी लोकांच्या राजनीतीचे ते जाऊन जे काही करतात हे या सगळ्या विचाराशी विसंगत आहे.
साहेब, याच्यामध्ये रुपाली चाकणकर हे महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता? आणि त्याच्यामध्ये शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर आले, आर्थिक अँगल समोर आलेला आहे. शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर पण आले, त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. एक असो पण माझ्या वाचनात काल आलं तुझे किती फोन केले आणि त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत आणि ते अनेक म्हणजे समाजात किंवा राजकीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही चिंतेची बाब आहे की अशा पदावर बसलेले लोक अशा सगळ्या कामात इतक्यादा सहभागी असतात. हे चित्र महाराष्ट्राला असू नये. साहेब, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये, खास करून शेतकऱ्याला मोठा फटका बसेल असं सांगितलं जातंय. तुम्ही देशाचे कृषी मंत्री राहिले आहेत, भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होणार पण आज मला एक माहिती मिळाली की कालपासून बासमती तांदूळ त्या भागात असं तो चांगला होता, त्याला अशा समजून मिळाली. त्यामुळे बासमती तांदूळाची निर्यात सुरू होईल अशा होत्या. हळूहळू असं झालं तर ठीक आहे. त्याचं सरकारला शेतकऱ्यांना जे नुकसान होतं आहे त्याचं मदत करावी लागेल. साहेब, खरं तर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इस्रायलकडनं येतात, नंतर हा हल्ला होतो. इस्रायलने आपल्याला याची कल्पना दिली असावी का? दिली असेल तर मग आपण त्याच्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं होतं का? मला माहिती नाही पण एक काळ असा होता मी गव्हर्नरमध्ये असताना सुद्धा इस्रायलची पॉलिटिकल रिलेशन्स आपले नव्हते. इस्रायलला देशाचा केंद्र सरकारवरचा मंत्री पहिल्यांदा गेला, त्याचं नाव शरद पवार. मी आणि मी गेलो त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरच्या सांगण्याने. मी गेल्याच्या नंतर तिची शेती ही पाहण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तुमच्या डेलिगेशनमध्ये मी येऊ इच्छिते अशी मला विनंती त्यावेळेला राजस्थानच्या मुख्यमंत्री काय त्यांचं नाव वसुंधरा त्यांनी केली. मी चला म्हणलं. नंतर मला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी विनंती सुचवलं त्यांची यायची इच्छा आहे. त्यांना मी प्राईम मिनिस्टरची परवानगी या म्हणून सांगितलं. माझं जे शिष्टमंडळ होतं त्या शिष्टमंडळामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात याचे प्रमुख हे माझ्या शिष्टमंडळ होते. आम्ही तिथं 2 दिवस शेतीच्या आणि पशुसंवर्धन या सेक्शनमध्ये जे मोठं काम इस्रायली शास्त्रज्ञांनी केलं त्याची माहिती घेतली आणि 4 दिवसांनी आमचं शिष्टमंडळ परत या निघालं. त्यावेळेला मोदी साहेबांनी मला विनंती केली की त्यांना आणखीन 2 दिवस राहायची इच्छा आहे. मी प्राईम मिनिस्टरला विचारलं, त्याने हो म्हणून सांगितलं. मोदी साहेब आणखीन 2 दिवस आहे. हा एवढा मर्यादित संबंध इस्रायलशी आम्हाला लोकांचा होता, पण तो पॉलिटिकल किंवा लष्कराशी संबंधित असा नव्हता.
सर तुम्ही आता जो पार्लमेंट सेशन विजिट करणाऱ्या जिथे प्रेझेन्स असणार तो म्हणजे एक्सटेंडेड सेशन असणार 16, 17, 18ला. त्यावेळेस विमेन रिझर्वेशन बिल बरोबरच डिलिमिटेशन प्रोसेस जो एक मोठा असा मेजर रिफॉर्म होणार आहे. लोकसभाच्या सीट्स 816 816पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही कशा प्रकारे ह्याला बघता? हे कसं आहे की माझ्या वाचनात आलं झालं आहे अजून आम्हाला ऑथेंटिक पार्लमेंट सेक्रेटरीकडनं किंवा गव्हर्नरकडनं काही कळलेली. पण ही चर्चा बरेच दिवस आहे सीट वाजायची. आता काही उदाहरण असेल आजच माझ्या पक्षाचे आत्मव खासदार सकाळी माझ्याकडे होते. त्याचे सुप्रियाचा मतदारसंघ आहे तो 24 लाखाचा, दुसऱ्या एकाचा 18 लाखाचा, एकाचा 16 लाखाचा. हा 24 आणि 16 इतका फरक किंवा दक्षिणेचे काही हे 12 इंचपर्यंत म्हणजे 12चा एक मतदारसंघ आणि 24चा एक मतदारसंघ ही गोष्ट कधी ना कधी दुरुस्त करावी अशी चर्चा आम्हाला लोकांच्यात असते. ही जी बातमी आहे ती खरी असेल तर त्याच्यात दुरुस्ती करावी हा विचार गव्हर्नरचा दिसतो. प्रत्यक्ष प्रस्ताव काय आहे तो आल्याच्या नंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.